नमस्कार, मी रोहन पोते, राहणार कोल्हापूर. मी सध्या IT मध्ये जॉबला आहे. 6 महिन्यापूर्वी माझी पोस्टिंग गुडगाव या लोकेशनला झाली. त्याच्यानंतरनं तिथे खाण्याचा वगैरे एवढा प्रॉब्लेम येत होता. तिथल्या खाण्यातून पचनक्रिया ही माझी पूर्ण बिघडली होती. तिथले खाणं पूर्ण टोटल मैदायुक्त अशा टाईपचं जेवण होतं तिकडचं. तर तिथून खाण्यातून मला खूप त्रास झाला. तर त्याच्यानंतरनं मला टॉयलेटमधून ब्लिडिंग येण्यास चालू झाली. तर सुरुवातीला मला वाटलं की हे पाईल्सचा काहीतरी आजार असेल. तर मी तिथे ट्रीटमेंट दाखवली गुडगाव या लोकेशनला. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिथे दाखवलं. तर ते पाईल्सची ट्रीटमेंट त्यांनी केली 2 महिने ते माझ्यावर पाईल्सचीच ट्रीटमेंट केली. तरी पण टॉयलेटमधून ब्लिडिंग हे थांबत नव्हतं. दिवसातून मला कमीत कमी 10 ते 15 वेळा टॉयलेट व्हायचं आणि टॉयलेटमधून कंटिन्युअसली ब्लिडिंग व्हायचं. तर टोटली 3 ते 4 महिने असे माझे पूर्ण गुडगावमध्ये खूप वाया गेले आणि खूप त्रास होत होता. तर लास्टला मी शेवटी परत इकडे कोल्हापूरला शिफ्टिंग करून घेतली आणि कोल्हापूरला शिफ्ट झाल्या मी पहिला डॉक्टर गोपलकर यांना भेटलं, सोहन गोपलकर यांना. तर त्यांनी बरेच वेगवेगळे टेस्टिंग करायला सांगितले. तर त्या टेस्टिंग केल्यानंतरनं मला अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यातून मग त्यांनी ट्रीटमेंट माझी चालू केली. त्या ट्रीटमेंटमधून पहिल्या दिवसापासूनच मला त्या औषधातून एवढा फरक पडत गेला की पहिल्या 4 दिवसातच माझं जे 10 ते 15 वेळा टॉयलेट व्हायचं ते दिवसातून 3 ते 4 वेळा हे त्याचं प्रमाण झालं. आणि सुरुवातीच्या 8 दिवसातच म्हणजे जे नॉर्मल टॉयलेट जे असतं दिवसातून एक वेळा किंवा 2 वेळा हे अशा टाईपचं चालू झालं. आणि आता कंटिन्यू मला 2 महिने मी त्याच्यानंतरनं ट्रीटमेंट घेतली. 2 महिन्यातून मग टोटली आता मी बरा झालेलो आहे औषधातून. आता टोटली ब्लिडिंग वगैरे हे थांबलेलं आहे आणि आता मला काही त्रास नाही. इवन माझं औषध पण आता सध्या बंद आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्रास चालू होता मला गुडगावमध्ये, तेव्हा 2 महिन्यामध्ये माझं कमीत कमी 7 ते 8 किलो वजन कमी झालं होतं. पण त्याच्यानंतरनं जेव्हा इकडे कोल्हापूरमध्ये आलो आणि औषधाचा ट्रीटमेंट चालू झाली डॉक्टर गोपलकरांकडं, त्याच्यानंतरनं वजन माझं व्यवस्थित झालेलं आहे परत आता 8 ते 9 किलो परत वजन वाढून योग्य स्थितीला आलेलं आहे.